नमस्कार सर्वांना. मला माहित नाही ही व्हिडिओ बघून किती जण कमेंट सेक्शनमध्ये मला शिव्या घालतील, किती जण माझ्याबद्दल काय काय विचार करतील, हा कोण मोठा शहाणा लागून गेला आम्हाला बोलणारा वगैरे. बट मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय तुम्हाला की जेव्हा मी त्या टायमिंगला 2020-22मध्ये 2021-22मध्ये जेव्हा मोर्चा घडवला होता ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये, तेव्हा मी कोणाच्या पुढ्यात ना साहेब, दादा, भाऊ कोणाच्या पाय नाही पडलो होतो. आणि मी आत्ताच्या टायमिंगचं ना जनरेशन बघतोय, जेनझीज बघतोय, ते मोस्टली पॉलिटिक्स साईडला वळलं जातं आहे. खूप चांगली गोष्ट आहे, जेनझी जर पॉलिटिक्समध्ये जातात खूप चांगली गोष्ट. पण त्यांना एक छोटासा मेसेज आहे की आधी स्वतःच्या ढुंगाखालचा अंधारा उजेडात आणावा आणि मग राजकारणात उतरावे. ह्याच्या मागे कारण आहे, कारण काय माहिती आहे का, आयुष्यभर तुम्ही ना मग नाक्यावर बॅनर लावत बसाल आणि साहेबांचा पोरगा आहे ना तो मस्त एसीच्या गाडीत फिरत राहील, इलेक्शनच्या टायमिंगला मस्त तिकीट मिळेल त्याला आणि तो पुढे जाईल. तुमचं अख्खं जनरेशन साहेबांचे गोटे चोळण्यातच जाणार. सो तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करा. जर राजकारणात इंटरेस्ट असेल तर स्वतःचा छोटा बिझनेस चालू करा, जेणेकरून जर तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व जरी झालात तरी तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. तुमचं घर तरी चालेल, कारण तुमचं घर, तुमचं आई, तुमचे बाप, तुमचे फॅमिली, तुमचा साहेब सांभाळणारा नाही आहे. सिम्पल आहे. त्याने त्याच्या अक्षरशः 7 पिढ्या बसून खातील तेवढा कमवून ठेवलेला आहे. तुम्हाला पहिलं बिझनेस चालू करा आणि मग राजकारणात घुसरा. जर नॉर्मल कॉर्पोरेट लाईफवाला जर माणूस असेल ना, जर राजकारणात उतरेल तर आयुष्यभर त्याची पूर्ण जनरेशन साहेबांचे गोटे चोळण्यातच जाणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.